राजकारणाबद्दल म्हणजे समज तुम्ही आंदोलन वगैरे हे जे आहे ते कशासाठी तुम्ही करता? नेहमी जे आंदोलन करतात, मी ऐकलंय की तुम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतात, याच्या मागचा उद्देश काय तुमचा? शेतकऱ्यांसाठी आंदोलन म्हणजे शेतकरी वर्ग आज मेटाकुटीस आलेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणं म्हणजे शेतकऱ्यांचा न्याय, शेतकऱ्यांना न्याय देणे आहे. शेतकरी शेतमजूर आज हलाखीची परिस्थिती जगत आहे. 2014ला जे सोयाबीनला कापसाला भाव होते 2024 उजाडलं, 25 उजाडलं तरी तेच सोयाबीन कापसाला भाव आहे. तेलाचे भाव वाढत आहे, कच्च्या मालाचे भाव वाढत आहे, पण माझ्या शेतकरी राज्यांच्या सोयाबीन आणि कापसाचे भाव तेच आहे. शेतकरी कर्जमाफी ही आवश्यक आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी आम्ही अनेक आंदोलनं केली, पण शेतकरी कर्जमाफी सरकार शेतकऱ्यांना तात्काळ ठेवण्याचं काम करत आहे. शेतकरी आंदोलन करणे म्हणजे काही नाव करण्यासाठी नव्हे, तर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी आंदोलन आम्ही करत राहतो. मी असं पण ऐकलंय की एकदम कमी वयात तुम्ही एक आंदोलन केलं. मी असं कानावर ऐकलंय एक दोन जणांकडून की आंदोलन खूप कमी वयात असताना केलं. तर कुठलं आंदोलन केलं होतं त्याबद्दल थोडी मला माहिती सांगा. चांगला प्रश्न सर विचारला तुम्ही. वयाच्या 17व्या वर्षी म्हणजे 5-7 महिने झाले होते 17 वर्षानंतर, तर मी राजकारणात गेलो. आमच्या इथे पाण्याची टाकी चालू होती बांधकाम. ते निकृष्ट दर्जाचं काम होतं. बलाढ्य लोक होते, आमची युवा पिढी होती. त्या युवा पिढीचा विचार झाला की आपण काहीतरी करायला पाहिजे आणि निकृष्ट दर्जाचं काम थांबवायला पाहिजे. आम्ही ते काम थांबवलं. सर्वात पहिलं आंदोलन ते आहे की निकृष्ट दर्जाच्या टाकीचं काम थांबवलं आणि आमचं ते आंदोलन यशस्वी सुद्धा झालं होतं की त्या आंदोलनामुळे त्या टाकीचं काम थांबलं आणि जो ठेकेदार आहे त्याला भुर्दंड बसला आणि तो आज विचार म्हणजे तेव्हा त्याला भुर्दंड बसल्यामुळे पुढचे कामं त्याने चांगले केलेले आहे. थोडं पाय बरं.